घर, जावई, मोदक, गणपती बाप्पा, फराळ सगळं आम्हाला फिरवून आणलं. म्हणजे विरोधी पक्षनेता अर्थसंकल्पाचं स्पीच असंही असू शकतं हे ऐकताना मलाही शॉक वाटला. 3.5-4 तास त्यांनी. तर त्यामुळे त्यांची एक गोष्ट निराळी होती. पण आदित्यजी अशा पद्धतीचं स्टेटमेंट करतात आहे. कुठेही नवीन गाड्या घेणं एक तर मुळामध्ये हा आता प्रस्ताव सर्वात महत्वाचा विषय, हा सुद्धा प्रस्ताव स्टँडिंगच्या डीएल वर आलेला नाही. कुठलीही गोष्ट तुम्ही ह्याची रेटून धरू शकता. एखादा प्रस्ताव जर आपण स्टँडिंगवर आणला आणि तो पास होतोय, त्याच्यानंतर आपण बोलू शकतो की हा प्रस्ताव तुम्ही घेऊन आलात. पण जी गोष्ट स्टँडिंगवरच मुळात आली नाहीये, ती प्रस्ताव जो प्रस्तावितच झाला नाहीये, त्याच्यावरती मंजुरीच झालेली नाहीये, तर आपण याची चर्चा करतोय. आता राहिला तो प्रस्तावाची विषय. आणि दुसरा विषय, हे जर करायचं, हे तर करायचं नाहीच आहे. सभागृह नेते श्री गणेश कानकर त्या पद्धतीचं त्यांनी पत्रही आयुक्तांना दिलेलं आहे. परंतु या कॉन्ट्रॅक्ट बेसिसच्या गाड्या आहेत, त्याच्यामध्ये नवीन गाड्या घेण्याचा कुठेच विषय नाहीये. एखादी गाडीचा त्रास झाला तर आपण दुसरी मागणी करू शकतो, असं या कॉन्ट्रॅक्ट मध्येच म्हटलेलं आहे. मध्यंतरी आपल्याला आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी आवाहन केलं होतं की सगळ्यांनी इलेक्ट्रिक गाड्यांचा वापर करा. त्यावेळी जेव्हा मी विचारलं की माझी तर इनोव्हा हायब्रिड आहे, जी काही ठराविक ह्याच्यावरती गेली तर ती 60 ह्याच्या खाली असेल तर ती इलेक्ट्रिकवर जाते, त्याच्या वर गेली तर ती डिझेल पेट्रोलवर चालते. पण त्यावेळी मी म्हटलं होतं जर मला इलेक्ट्रिक गाडी लागेल तर त्यांनी मला असं सांगितलं, कुलकर्णी म्हणून, की मॅडम आपल्याकडे कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम मध्ये अशा गाड्या असतात, तुम्हाला ही नको असेल तर आपण ती देऊ शकतो. हा पार्ट त्या कॉन्ट्रॅक्ट सिस्टीमचा तो तुम्हाला मी एक्सप्लेन करते. आणि ती माहिती घेतल्यानंतर आपण म्हटलं होतं जर ही नको असेल तर ती, परंतु आम्ही तेही पत्र दिलेलं आहे आणि तीही मागणी आम्ही फेटाळून लावली. मॅडम तुम्ही राणीच्या बागेच्या टेंडर संदर्भात स्पष्टीकरण दिलं, मात्र हे शीर्षक जे आहे टेंडरवरती असलेलं त्याच्यामुळे हा सगळा गोंधळ झालाय. कारण अपग्रेडेशन ऑफ हेरिटेज बंगलो असं जे शीर्षकावरती टेंडरवरती शीर्षक केलेलं आहे, ते राणीची बाग प्रेमाशी सुद्धा म्हटलं जाऊ शकलं असतं. मग त्याचा हा गोंधळ केलेला आहे. माझं बरोबर आहे. मी आत्ताच त्रिपाठींजी सकाळी बोलले, ते म्हणाले ती चूक झाली आमच्याकडनं मॅडम. आम्ही ते राणी हेरिटेज बंगल्याच्या बाजूचा परिसर आम्ही म्हटलेला आहे, तुमच्या बंगल्याचा कुठेच संबंध नाही. तर त्यांनी सांगितलं मी त्याचं पत्र लगेच ते मी जाहीर करतो आणि ते जसं पत्र आलं तर माझ्या प्रेस नोट वरती किंवा माझ्या महापौर पेजवरून तेही तुम्हाला रिलीज केलं जाईल. कोट्यवधी रुपयाच्या कामाचं टेंडर निघत असताना एवढा मोठा ब्लंडर जर शीर्षकाचा होतोय तर ती गंभीर चूक नाहीये. गंभीर चूक 100% आहे. याच्यावरती माझी सकाळी उद्यान अधीक्षक त्यांच्याशी बोलणं पण झालं की तुम्ही तर त्यांचं असं म्हणणं आहे की मॅडम ही चूक जर असेल तर ही आम्ही मान्य करतो, परंतु आम्हाला हेच म्हणायचं होतं की हेरिटेज बंगल्याला लागून असलेल्या परिसरामध्ये असलेले साऊंड बॅरियर्स, बघा एक लक्षात घ्या, राणी हेरिटेज बंगला महापौरचा आणि राणीचा बाग त्याच्यामध्ये जी वॉल आहे त्या वॉलला त्यांना साऊंड बॅरियर घालायचे होते. त्याच्यामध्ये ते राणीच्या बागेचं काम होतं पूर्ण, तर तो विषय ह्याच्यामध्ये आलेला आहे साऊंड बॅरियरचा. तर त्याच्यामुळे हा विषय राणीचा बागेचा, पण त्यांनी त्याच्यामध्ये उल्लेख जो आहे तो हेरिटेज बंगलेचा केल्यामुळे हा सगळा गोंधळ आणि घोळ निर्माण झालेला आहे. याच्यामुळे प्रश्न निर्माण होतो की जर ज्या राणी बघायला 150 वर्ष कुठल्याही साऊंड बॅरियरची गरज लागली नाही, तिला आता साऊंड बॅरियरची गरज का आहे? नाही, तो प्रशासनाचा विषय. त्यांनी त्या ठिकाणी ते का प्रस्थापित केलं ह्याचं उत्तर तुम्हाला त्रिपाठी सरच देऊ शकतात. नाही, आता हे आज सकाळपासून मी तुमचं बघते तर मी 100% काही प्राण्यांना त्रास झालेला आहे का, असा अहवाल कुठं पालिकेकडे आहे का ज्या आधारावरती? असं काहीच आलेलं नाहीये. कुठल्याही प्राण्यांना त्रासही झालेला नाही. काही काय बोलते? हा, हो, पण आता हे का प्रस्तावित केलं ह्याचं उत्तर तुम्हाला त्रिपाठीच देतील. त्यामुळे मीही माहिती घेते आणि तुम्हीही माहिती घ्या. हा, प्रभाग फेरी जी आहे ती गेले इतके वर्ष ती सगळी पूर्ण टीम माझ्याकडे आली होती सिनियर सिटीजनची. तर आता 3-3 वर्षानंतर आपल्याला त्याचं लायसन्स जे काय असतं परमिशन ती आपल्याला रिन्यू करावी लागते. आणि सेंट्रल मधून अशा पद्धतीचं पत्र आलेलं आहे की ही राणीची बाग आहे आणि त्या राणीच्या बागेमध्ये त्या ठिकाणी प्राणी आहे, तर त्या ठिकाणी अशा पद्धतीची जर प्रभात फेरी होत असेल तर मग आम्ही तुम्हाला पुढची परमिशन द्यावी का, अशा पद्धतीचं झू ऑथॉरिटीकडनं पत्र आल्यामुळे हा सगळा विषय वर आलेला आहे. तर दुसरी गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी असलेल्या झू आपल्या राणीच्या बागेचे जे प्रमुख आहेत अधिकारी, त्यांचं असं म्हणणं आहे की काही लोक फुलं तोडतात, काही लोक त्या ठिकाणी असलेल्या डॉग्सला, कुत्र्यांना, मांजरींना काहीतरी खायला टाकतात. तर अशा पद्धतीचं जर तिथे होत असेल तर आम्हाला त्याचं उत्तर झू ऑथॉरिटी सेंट्रल डिपार्टमेंटला द्यावं लागतं. आणि म्हणूनच
त्यांनी सांगितलं की ऍटलिस्ट ती परमिशन येईपर्यंत तरी आम्हाला हे सिनियर सिटीजनचं हे वॉकचं चालू आहे. तर मी त्यांना असं सांगितलं की इतक्या वर्षापासून जे चालत आलेलं आहे, एकतर आपण बोलतो की सकाळी मॉर्निंग वॉक झाला पाहिजे, हेल्थसाठी ह्या सगळ्या फार गोष्टी आवश्यक आहे. तर किमान आपण बॅरिकेड्स पुढपर्यंत आणू शकतो का? एकदम त्यांचं बंद करू नका. इतक्या वर्षापासून त्यांचं चालू आहे. तर बॅरिकेड्स पुढे आणून त्यांना काही ठराविक 1 किलोमीटर 1.5 किलोमीटरचा रस्ता द्या, जेणेकरून आपले सिनियर सिटीजन त्या ठिकाणी वॉक करतील. आणि दुसरी गोष्ट, यांचं डेलिगेशन मला जे भेटायला आलं सिनियर सिटीजनचं, तर त्यांना मी सांगितलं की तुम्ही पण एक तुमची कमिटी तयार करा आणि ज्याच्यावरती तुम्ही थर्ड आईज प्रमाणे त्या कमिटीचं लक्ष ठेवा, जेणेकरून कुठेही राणीच्या बागेची ब्युटिफिकेशन असेल, सौंदर्य असेल, ते खराब होता कामा नये. त्या ठिकाणी फुलं तोडणे असेल किंवा थुंकणे असेल किंवा कदाचित कोण वॉशरूमला डायबिटीस पेशंट वगैरे ते तिथे जात असतील किंवा डॉग्सला किंवा ॲनिमलला तिथे बिस्किट वगैरे टाकणं हा प्रकार जर चालू असेल तर हा बंद झाला पाहिजे. याच्यासाठी तुम्ही त्याच्यावर एक कमिटी नेमा. नाही, याचं मला काहीच माहित नाहीये. त्यात उल्लेख जरी केला असेल तरी ह्याचं उत्तर तुम्हाला ते आता अधिकारीच देतील की पाण्याच्या टाका त्यासाठी कशाला हव्यात किंवा साऊंड बॅरियर्स. परंतु इथे मी पुन्हा एकदा सांगते की ह्या सगळ्या गोष्टींची महापौरांचा आणि महापौरांच्या बंगल्याचा कुठेच संबंध नाही. महापौरांना अडचण झालंय आम्ही त्याचं काम प्रशासन आणि अधिकारी करतायत असं नाही, मी माझ्या अधिकाऱ्यांना असं काहीच म्हणणार नाही. या ठिकाणी अधिकारी अतिशय चांगलं आणि सक्षमपणे काम करतात आहे. थोडस मला वाटतं ह्याच्यामध्ये नेम ऑफ लोकेशन अँड वर्क अँड ह्याच्यामध्ये त्यांनी अनावधाने घातलं असेल. जाणून बुजून तर मला कुठे का वाटत का नाही, कारण मी याची सकाळपासून माहिती घेते. तर ते म्हणाले की आम्हाला असं वाटलंच नव्हतं मॅडम, हा आमचे झू अथॉरिटीचं काम आहे. मी तुम्हाला आता याच्या मागे डायरेक्टर झूची सही पण दाखवलेली आहे. तर हा विषय अचानक तुमच्यावर असा अटॅक होईल ह्याची काय आम्हाला कल्पना नव्हती. एवढंच आहे, तर आम्ही हे टेंडरच पूर्ण मागे घेतो असंही त्यांनी मला सांगितलं. नाही, आता मी त्याचं उत्तर तुम्हाला पूर्ण दिलेलं आहे की चौकशी करण्यास तो सगळा पार्ट प्रशासनाचा आहे, ऍडमिनिस्ट्रेशनचा आहे. तर त्याची चौकशी व्हावी की त्याचं काय हा सगळा विषय त्यांनी हँडल करावा. मी माझं क्लेरिफिकेशन देते की कुठेही महापुरांचा आणि महापुरांच्या बंगल्याचा ह्या ठिकाणी संबंध नाही. बोला. 3 अगस्त को ये टेंडर इशू हुआ है और आप कह रही हो कि इट इज नॉट अबाउट द बंगलो, लेकिन उसमें क्लियरली मेंशन है हेरिटेज बंगलो के प्रीमाइसेस के बारे में. टेंडर में पेज नंबर 3 पे इंटरनल भी लिखा हुआ है, इंटीरियर वर्क्स एंड फर्नीचर, जिसमें सर्वेंट रूम्स, सिक्योरिटी रूम्स की भी जिक्र है, इलेक्ट्रिकल वर्क्स का भी जिक्र है. हाल ही में ये काम हो चुका है आपके बंगले के इंटीरियर का, तो ये दोबारा टेंडर में क्यों दिख रहा है? पेज नंबर 3 पे देखो, वापस मैं एक बार कहना चाहती हूँ कि अगर डायरेक्टर ऑफ जू की अगर सिग्नेचर है तो ये जो हेरिटेज प्रॉपर्टी और डायरेक्टर ऑफ जू, ये दोनों कनेक्शन नहीं हो सकता है. हेरिटेज बंगले का पूरा वर्क यहाँ पे ओनली मेंटेनेंस डिपार्टमेंट, हेरिटेज मेंटेनेंस डिपार्टमेंट उनके माध्यम से ही होता है. ये अगर जू का टेंडर है तो इसमें बाहर का जो परिसर है उसी का काम रहेगा. कॉन्फ्रेंस हॉल और ये भी चीजें, फर्नीचर मेंशन है जो कि इंटीरियर है, मैंगलोर टाइल्स का भी जिक्र है जो कि बंगले के ऊपर ही लगने वाली है. ठीक है, इसके बारे में जो भी डिटेल्स है वो मैं उनसे ले लेती हूँ कि क्या उन्होंने प्रस्तावित किया है. नहीं, आपके बंगले के फर्नीचर इंटीरियर का कोई रिलीज हुआ है, कोई प्रस्ताव है जो आरोप लगा रहे हैं कि आप विद्युत खर्च कर रहे हैं, 5.5 करोड़ रुपए जो है आदित्य ठाकरे ने आरोप लगाया है. नहीं, आदित्य ठाकरे ने जो भी आरोप लगाया उसका मैं यहाँ पे स्वीकार नहीं करती हूँ, क्योंकि उन्होंने पहली बात तो 5.5 करोड़ है भी नहीं इसके ये टेंडर में. तो कुछ भी वो अपने पार्टी के जो विरोधी पक्ष नेता और या तो कोई उनके जो नगर सेवक उनके माध्यम से जो उनको पूरा मटेरियल मिलता है उसके ऊपर अगर वो बात करते होंगे तो मुझे इस चीज का बहुत दुख लगता है कि उबाटा के इतने बड़े नेता जवाबदार उन्होंने इस तरह से स्टेटमेंट करना बहुत ही गलत है.